शेठ बांगर यांना विनंती करतो की आपण 2च मिनिटांमध्ये उपस्थित शेतकरी बांधवांना शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करायच्या। भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये चांडवलीचे ग्रामस्थ या ठिकाणी संपन्न करत आहेत। आपण सर्व बैलगाडा मालक यात्रा शौकीन मोठ्या संख्येने या घाटामध्ये उपस्थित आहात। या ठिकाणी सगळी समोर मंडळी आहे ही सगळी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यासाठी रात्रीचा दिवस करून प्रसंगी जीवाची बाजी लावून लढणारा कोण नेतृत्व आहे हा जरा 1 मिनिट बोला प्रभाकर राजंद्री थांबा। तुमच्यासाठी लढणारा रात्रीचा दिवस करून जीवाची बाजी लावून लढणारा कार्यकर्ता कोण आहे? या ठिकाणी माझ्या वारीला कोणाचा उसना बैल जोडायची गरज नाही। माझी शेतकऱ्याची खणखणीत वारी आहे, त्यामुळं 4ही बैल घरची जोडलेली आहे। त्यामुळं फळीफोड हीच वारी करणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, त्याच्यासाठी घरादारावर तुमची पत्र ठेवावं लागतं। 16-17 गुन्हे अंगावर घेतलेला प्रभाकर बांगर आहे। प्रभाकर बांगरवर झालेला हल्ला सुद्धा सगळ्यांनी पाहिलेला आहे। प्रभाकर बांगरच्या वडिलांनी आत्महत्याचा जो प्रयत्न केला ते सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि या घाटाच्या बाजूला असलेली डीपी सुद्धा मी दुरुस्त केलेली आहे, चांडवलीकर ग्रामस्थांना माहिती आहे सर। आणि हे गाव माझं आहे, कारण या गावात जेवढे बांगर आहेत ती सगळी माझी भावकी आहे आणि इंदोरे परिवारातील माझी सख्खी चुलती आहे। अनुजा पाटील इंदोरेंच्या घरातली माझी चुलती आहे। हे माझं इंदोरे मामाचं गाव आहे आणि भावकी देखील माझी इथलीच आहे। त्याच्यामुळं हे गाव माझंच आहे। पिंपळगाव आणि चांडवलीमध्ये मी कधी फरक करत नाही आणि म्हणून ज्यानं जीवाची बाजी लावून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत आणि मला कुठल्या पक्षाची विषयाची गरज नाही। माझा पक्ष म्हणजे शेतकरी आणि मी माझ्या शेतकऱ्याशी प्रामाणिक आहे। कोणाला आसऱ्याची गरज लागते, दुसऱ्यांना आधाराची गरज लागते, मला आधाराची गरज नाही। ये अंदर की बात है और ये जनता मेरे साथ है। मी घाबरणारा माणूस नाही। ही लढाई तुमची सगळ्या शेतकऱ्यांची आहे, सर्वसामान्यांची आहे, कष्टकऱ्यांची आहे, गोरगरिबाची आहे। मी काम करत असताना कधी कोणाचा पक्ष बघितला नाही, कोणाची जात कधी बघितली नाही। जो येईल त्याला सहकार्य केलेलं आहे। असं कुणी सांगायचं प्रभाकर बांगरला आम्ही फोन केला आणि त्यांनी आमचं काम केलं नाही। ऊसाचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, कांद्याचा असेल, शेतकरी कर्जमाफीचा विषय असेल, हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जीवाची बाजी लावून मी त्या ठिकाणी लढतोय आणि माझ्यावर फुकट एवढे गुन्हे दाखल नाही। घरात बसून गप्पा कोणी मारू शकतं, परंतु त्याच्यासाठी छातीची ढाल करून पुढे यावं लागतं आणि म्हणून लोकांना सगळं माहिती आहे कोण प्रामाणिकपणे काम करतोय। पावसाळा आल्यानंतर कुत्र्याच्या छत्रीसारखे अनेक जण उगवतात। मला कोणाबद्दल बोलायचं नाही, परंतु मी सिजनेबल कार्यकर्ता नाही। 30 दिवस 24 तास पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक काम करणारा हा कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं मला माहिती आहे लोक समोर येत नाहीत, परंतु मतदानातून लोक ज्याची त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि समाजासाठी जर काम करायचं असेल त्याला रात्रीचा दिवस करावा लागतो आणि वर्षाचे 365 दिवस लोकांसाठी काम करावं लागतं आणि ते काम करणारा प्रभाकर बांगर तुम्ही जवळून पाहिलेला आहे। म्हणून मला चिंता करण्याचं काही कारण नाही। त्याच्यामुळं ही लढाई प्रामाणिकपणाची आहे, नीतिमत्तेची आहे, तत्वाची आहे आणि शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या गोरगरीब जनतेची लढाई आहे। आणि म्हणून ही लढाई तुमच्या पाठिंब्यावर आणि तुमच्या आशीर्वादावर मी जिंकल्याशिवाय राहणार नाही याची मला 100% खात्री आहे। आणि माझं चिन्ह आहे शिट्टी। शिट्टीचा आवाज हा जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे हे सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा ग्रामस्थ